टूर्नामेंट का आखिरी मुकाबला आज के दिन का है, जहां रत्नागिरी के वॉरियर्स तैयार है और उनके सामने TWJ गुहागर। तो मजा आएगा इस मुकाबले में। समय हो गया टॉस का बॉस। ट्रिपल एस की डिमांड हो गई है और ट्रिपल एस तो वॉरियर्स ने टॉस जीता। बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला, अत्यंत महत्वाचा मॅच आहे गौरव। प्रथमेशने चांगली बॅटिंग केली, तुम्ही 38 धावा डिपेंड केले, 70 धावांचा पाठलाग झालाय। एकूणच मागचे 2 तास आपण थ्रिल या ठिकाणी अनुभवलेला आहे, प्रेशर हँडल केले दोन्ही संघांनी। काय निर्णय घेणार आहात? बॉलिंग पहिली बॉलिंग करू आम्ही। नक्कीच समोर चांगला संघ आहे आणि मागच्याच मॅचमध्ये त्यांनी सुंदर कामगिरी केली आहे। आम्ही सुद्धा एक छोटा टोटल डिफेंड केला, त्यामुळे आमचा सुद्धा कॉन्फिडन्स चांगला आहे। पण मॅच नक्कीच चांगली होईल, कारण दोन्ही संघांमध्ये चांगले प्लेयर्स आहेत आणि चांगलं क्रिकेट नक्कीच होईल। आउट बाय दीपक दादा पवार सर, ऑर्गनाइज बाय आपण पहिले गेले तर स्मार्ट ज्युपिटर बाईक आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। तुषारजी साळवी सर आणि अभिते मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल शॉट बॉल आणि नक्कीच पंच आमच्याकडे वळतील। सुरुवात थोडीशी खराब आहे। बाउंसर डाला गया, बहुत बढ़िया तरीके से गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है, गेंद के नीचे आ रहे हैं, लेकिन इस बार नो बॉल का इशारा और उसके साथ ये 7 रन मिलेंगे। कॉन्फिडेंस है क्योंकि मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला है और पार्थ गांधी की ये गेंद ज्यादा उछाल हवा में उछलकर इस गेंद को खेलते कोहली की तरफ कारगर साबित होते हुए आकाश सकपाल। दर्शन स्टोक खिलाड़ी है लेकिन खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने। दर्शन स्टोक आकाश सकपाल का स्कोर राइटर ओव्हर द विकेट। शॉर्ट बॉल मनगटातील ताकद तर दाखवले, कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय, येथे आकाश सकपाळने षटकार। आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीने खेळलाय आकाश सकपाळने। आत्मविश्वास दुणावलेला खेळाडू आहे। आयुष्यात किती संकट येऊ द्या, जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवायचं या इराद्याने मैदानावरती आकाश सकपाळ उतरलाय। सुंदर फटका, अप्रतिम टायमिंग आणि नेतृत्व फलंदाजी करण्यामध्ये वाकवर असलेला खेळाडू मैदानावरती आपण चेंडू आकुंडबद्ध चेंडू, त्यावरती फटका चांगला सजवला, चेंडू सीमारेषा पार, षटकार आकाशाला गमती घालणारा षटकार। आकाश सकपाळच्या बॅट मध्ये फलंदाजी मैदानावरती थांबायचं नाव घेत नाही आकाश सकपाळ। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फिंगर रोल केले, टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, परंतु बॅट स्विंग इतका जोरदार होता की बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला। आकाश सकपाळ येथे मात्र नक्कीच तुफानी बॅटिंग करतोय। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाहीये। तिसरा बॉल देखील पाठवलाय समोरच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर। आकाश सकपाळ हे नाव आता चर्चेमध्ये राहील दाखवतोय मैदानावरती। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा क्लास घेता तर रिजवान संघर्ष करतोय। तर मैदानावरती आकाश सकपाळ तुटून पडलाय। सुमित गुरवनं हॅट्रिक केली होती, त्यानंतर आपण बघितलं तर आज सकाळी सावंत अर्थात अप्रतिम बॅटिंग केलं दत्तप्रसादनं, त्यानंतर अशा प्रकारची कामगिरी करणारा 3 टायमिंग आपण पाहिलंय। त्यानंतर हा फटका पहा, आपला फटका 440 चा झटका। समोरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये प्रेक्षकांना पण अगदी बिल्डिंग वरती गेलेला आहे। आकाश सकपाळ आकाशामध्ये या चेंडू खेळतोय, गगनचुंबी षटकार मैदानावरती खेळतो आहे। तुफानी बॅटिंगचा नजराणा आकाशने पेश केलाय मैदानामध्ये। आजचा दिवस हा आकाशच्या नावाखाली आपल्याला पाहायला मिळतो। या ओव्हरमध्ये आपण फलंदाजांना शांत ठेवलं आणि यावेळेला मात्र प्रयत्न केलाय मोठा फटका सजवायचा होता, परंतु गोलंदाज स्वतः आला दत्तप्रसाद आणि पकडलाय झेल। विकेट येते, पहिला धक्का बस। फिलहाल अब नंबर 3 पर बल्लेबाजी कर दत्तप्रसाद ने बढ़िया प्रदर्शन इनका रहा। राउंड विकेट क्रीज के कोने का इस्तेमाल किया, ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद ताराबड़न में खड़ी हो चुकी थी और दत्तप्रसाद ने कहा कि भाई ये मेरा कैच है, किसी को आने की जरूरत नहीं है। देखिए ये कह रहे कि ये मेरा कैच है, विकेट कीपर को लगा ये मेरा कैच है, लेकिन अच्छी बात पूरे कॉन्फिडेंट थे। विकेट कीपर भी एक बार फिर बहुत तेजी के साथ आगे आए थे कैच लपकने के लिए और दत्तप्रसाद, लेकिन विकेट चाहिए, विकेट की भूख लगी थी। ये देखिए दत्तप्रसाद ने यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मनगटातील ताकद आणि हो बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे। आकाश सकपाळ काय फलंदाजी करतायत। मैन इन फॉर्म आकाश सकपाल बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। आकाश सकपाल एक्सीलेंट बैटिंग, सिक्सर, गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाते भी। स्कोर पहुंच चुका 49 पर। तैयार थे, सफल हुए और सफल भी हुए। सागर काबले का स्वागत देखिए चक्के के साथ हुआ और ये ताकत है। जैसे कि आकाश सकपाल ने एक स्टेटमेंट दिया था, इसके ऊपर हम एक बार फिर चर्चा करेंगे। शॉर्ट पिच गेंद ध्यान में रखने की जरूरत।
ऑन साइड पर गेंद को खेल दिया, सुंदर स्ट्रोक है, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी भी आ रहे, क्या ये कैच होगा? छापरा तोड़ छक्का, जिसकी जरूरत थी चक्केन के बल्ले से 17 गेंदों का सामना किया। और ये कमाल का स्ट्रोक देखिए, एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, 1000 बार देखिए। अप्रतिम फटकेबाजी, आकाश सकपाळ येथे थांबायचं नाव घेत नाहीये। मॅजिक ओव्हरसाठी आपण पाहिले गेले तर एका धावेची आवश्यकता आहे, दुसऱ्या बाजूला आपलं स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी आकाश सकपाळला एका धावेची आवश्यकता आहे। 49 करत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आकाश सकपाळ 18 चेंडूर आणि 50 धावांची खेळी त्याने सजवली आपल्या टीम साठी। शानदार बल्लेबाजी, बहुत जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर आकाश सकपाल द्वारा। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक, दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है, ने देखा था, लेकिन फिलहाल स्ट्राइकर इनकी तरफ है। ऑन साइड पर गेंद को पुल किया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात था, जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल के, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए तालियां बजती भी रन आकाश 59 डोमिनेट किया 22 गेंदों में, नॉट आउट पार्थ गांधीची राहिली जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला रिजवान याच्या खात्यामध्ये आपण तैयार। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी अपील करते हुए, और फिलहाल ये बहुत बड़ी सफलता। चांगली स्पोर्ट्समॅन स्पीड येथे मात्र दाखवली आणि त्यानंतर तो आता डगआउटच्या दिशेने परतत आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॅटची एज, त्यानंतर नक्कीच बॉल हवेमध्ये गेला आणि स्लिप मधील खेळाडू तत्परतेने चेंडूवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला। जीतने वाले अलग चीजें नहीं करते, वो चीजों के अलग तरीके से करते, उसमें से एक खिलाड़ी सौरभ पवार है। बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, स्लिप में खिलाड़ी तैनात थे, दत्त प्रसाद का विकेट और प्राइस विकेट। देखिए इन्होंने वो कहा कि भाई मैं आउट हूं, स्पोर्ट पर स्पिरिट दिखाता है। जब अकू टप्प्याचा बॉल, चेंडू हवेमध्ये आणि येथे मात्र मदारची पॉवर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार। इन्होंने किया पलटवार, सौरभ पवार के ऊपर हमला और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। साहिल मदार शानदार बल्लेबाजी करते हुए, अच्छा स्ट्रोक है, स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अमोल भोसले फिलहाल के लिए ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है, ये है मदार, ये है दमदार, ये है शानदार, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन साहिल मदार द्वारा। नक्कीच आता मात्र याच फटक्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। साहिल मदार पहा, रडार मध्ये होता बॉल आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार 6 रन वसूल केलेत। लगातार 2 बॉल वरती 2 मोठे फटके आलेत। आता चर्चा करण्यास भाग पाडले खेळाडूंना, कारण मात्र पहा गोलंदाज सौरभ पवार पहिल्याच बॉल वरती दत्तप्रसादला बाद केलं जरूर, परंतु यावेळेचा फटका पहा काय सजवलाय। रडार मध्ये होता, मनगटातील ताकद, टायमिंग जुळलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। ओहो क्या बात है, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का बाय साहिल मदार। अप्रतिम फटकेबाजी, मदार आहे दमदार हे दाखवून देत असताना मैदानामध्ये तुफानी बॅटिंग करतोय। या षटकामध्ये आपण पाहिलं, एक डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा आला, ठोकलं समोर बॉलला आणि येथे पाठवलं बाउंड्री लाईन। नेक्स्ट बॉल, आता मात्र रडार मध्ये होता हा बॉल, त्याला पाठवलं काऊ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। अमोल भोसले याच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार। मैदान के अंदर साहिल मदार और अमोल भोसले द्वारा, देखिए शॉट, टाइमिंग, एक बार फिर कॉन्फिडेंस के साथ खेलते हुए दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, इनका खेल देख के सबका मन न डोले, ये है खिलाड़ी जहाबाज हरपन मौला। रन देखील बनवतोय आपल्या टीम साठी। शॉर्ट बॉल पूल केलाय, मनगटातील ताकद, पूल ठरलाय पॉवरफुल, सक्सेसफुल, येतोय पुन्हा एकदा षटकार अमोल भोसलेच्या बॅट मधून। आणि फलंदाज काय फलंदाजी करतायत आपल्या टीम साठी। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 38 1 विकेट के नुकसान पर। ये शॉट देखिए अमोल भोसले का, बैकफुट पर तैयार थे, पुल किया ऑन साइड पर और सुंदर तरीके से छक्का अर्जित किया है। देखिए बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर, स्कोर 38 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर के बाद रनों की रफ्तार बहुत अच्छी है, 39 रनों की जरूरत है, आपके पास 18 गेंदों का खेल। फुल टॉस पर प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, तोड़ी नाकू, फोड़ी नाकू, भुक्कू पाड़ी नाकू। मैदान के अंदर दमदार बल्लेबाजी इस मुकाबले में साहिल मदार द्वारा, दमदार है, ये शानदार है, ये वजनदार है। नक्कीच हा साहिल मदार आहे, काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये। रत्नागिरी वॉरियर हा संघ आता मात्र खूप चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचवलाय या साहिल मदारने।
या षटकाराने धावसंख्या पोहोचवली 44 वरती. पाहात तो षटकार फुल टॉस खोदून काढलं समोरच्या दिशेला. हा षटकार 6 रन. अमर कदम के ऊपर अपना टायगरी वॉरियर सपोर्टर्स कडून यावेळेला खोदून काढलं. ओहो हो काय फटका सजवलाय. साहिल मदार एका बाजूला नक्कीच एकाकी झुंज देतोय. नक्कीच हा आनंद आहे यावेळेला. हेलिकॉप्टर ओहो हो काय फटका सजवलाय. स्टाईल मध्ये आपल्या अनोख्या अंदाज मध्ये अमोल भोसले यांच्या बॅट मधून येतोय आपल्या डगआउटला दिलेली सलामी. तो देतोय षटकारांची हमी. गोलंदाज कितीही असेल चतुर चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. अमोल भोसले सांगितलं मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडवलंय आणि प्रेक्षकांच्या दिशेने गेलंय. जिथे समर्थक आहेत, समर्थन मिळत आहे, टाळ्यांचा गजर करतायत आणि ओव्हर द विकेट. अमान कादमच्या विरुद्ध येथे पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अमोल भोसले नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत असताना शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न कितपत आहे पॉवरफुल. हो आहे पॉवरफुल. साहिल मदारचा फटका दमदार येतोय षटकार. आता इथे TWJ गॉगर संघासाठी आणीबाणी आहे. 77 धाबा डिपेंड करायचे आहेत. तर मैदानावरती साहिल मदार, अमोल भोसले हे वादळ घोंगावत असताना तुफानी बॅटिंग केले. तुफानी बैटिंग. मला ती एक जाहिरात आठवते, आज को तूफानी करते. तो वही काम मैदान के अंदर साहिल मदार और अमोल भोसले ने किया. और खास करके तारीफ करनी चाहिए साहिल. लॉन्ग ऑन फुल टॉस, त्यावरती आक्रमण. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. वरती खेळतोय साहिल मदार. त्याचा खेळ आहे दमदार, त्याची बॅटिंग आहे शानदार, त्याचे फटके आहेत वजनदार. सगळंच ओके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विनिंग स्ट्रोक अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू आहे. ग्रेट बॅटिंग साहिल मदार. मी मगाशीच म्हणालो त्याचा खेळ आहे दमदार, त्याची बॅटिंग आहे शानदार, त्याचे स्ट्रोक आहेत वजनदार. आणि मैदानावरती रत्नागिरी वारीचा संघ जिंकलाय. साहिल मदारचा अर्धशतक मैदानावरती आलेला आहे. त्याचा खेळ आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे विनिंग स्ट्रोक खेळलेला आहे. ओवर पिच गेंद और उसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. शानदार बल्लेबाजी करते हुए मदार दमदार. और इसके साथ ये खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास. उनके पूरे हुए 50 ऐसा मानो इनको लगा टाइटेनिक के वो टाइटेनिक पोजीशन में आए. 12 गेंदों में 51, 8 छक्के. ओ हो टाइटेनिक की पोजीशन में आए. अमोल भोसले बहुत खुश. काय सामना होता, काय मॅच होता. मला वाटतं यावेळेला या मॅच मध्ये अमोल भोसले आणि साहिल मदार यांची बॅटिंग एकदम ओके.